जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो ते धीरेंद्र शास्त्री नाव ऐकलं आहे का तुम्ही? धीरेंद्र शास्त्री. अरे ते धीरेंद्र शास्त्रीचं म्हणणं काय माहिती आहे का? त्या प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभमध्ये तिथं पवित्र स्नान जो करील ना तो सगळ्यात मोठा देशभक्त म्हणे. मग आता त्याच्या नावावर किती का केस चालू असणार, त्यानं किती करोडोचा घोटाळा केलेला असो, काही घेणदेण नाही. तिथं जाऊन फक्त आंघोळ करायचं आहे. तो सगळ्यात मोठा देशभक्त आणि तो जाणार नाही. एखादा इमानदार माणूस आहे, त्याच्यावर एक बी डाग धब्बा नाही जीवनामध्ये, आणि तो जर गेला नाही तिथं आंघोळीला तर तो काय आहे? सगळ्यात मोठा देशद्रोही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणतात. बघा किती ज्ञानी आहेत ते. त्यांचं म्हणजे ज्ञान किती डेंजर असं आता ते, म्हणजे ते इथलं पृथ्वीवरलं ज्ञान नाही, ते वेगळ्याच कुठल्या तरी ग्रहावरलं ज्ञान आहे त्यांचं. म्हणजे तो ग्रह अस्तित्वामध्येच नसेल तो. का किती डेंजर ज्ञानी आहे हां. किती बी लुच्चखोर माणूस असू द्या, किती बी फालतू माणूस असू द्या, तिथं डुबकी मारून आला की लगेच तो आहे ना पवित्र होणार आहे म्हणे. हा काय ज्ञानी माणूस आहे हा. अरे काय बघितलं ना आता, मग त्याचं त्यांचं ज्ञान किती कामी आलं आता तिथं. आता आपण बघतोय की तिथं काय काय होत आहे. रोज टेंटला आग लागणं, भगदड होणं. बरेच लोक मरून गेले त्या भगदडीमध्ये. कशामुळं? जास्त गर्दी झाल्यामुळं. कारण त्यांना फॉलो खूप करतात ना लोक. बाबा त्यांचे चाहते लय आहेत. त्यांचं तसं म्हणणं ऐकून गेले ना सगळे आंघोळ करायला. मग काय आंघोळच्या आधीच गेले मरून. काय धंदा झाला आता ह्यो. आता काय बोलता? असंही आहे की नाही? किती दुर्दैवी आहे की नाही? ज्या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मलेत, हां, त्या देशामध्ये हे लोक काय शिकवतात? मनवादी, हां, अशा अंधश्रद्धा शिकवतात. अरे बाबासाहेबाचं ज्ञान द्या रे. बाबासाहेबाचं ज्ञान दिलं ना माणूस म्हणून जगसान. जय भीम नमो बुद्धाय.